नमस्कार मित्रांनो. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की लक्ष्मी निवास गाडी पाटलांकडे जातात आणि त्यांना रिक्वेस्ट करतात. जयंत जान्हवी या दोघांच्याही लग्नामध्ये जयंतच्या बाजूने कोणी नाहीये आणि त्यामुळे जयंतच्या आई वडिलांची भूमिका तुम्ही साकारा, तुम्ही तिथे या आणि तुम्ही सगळे विधी कराल का, हे सगळे रिक्वेस्ट करतात. गाडी पाटील लगेच तयार होतात. लक्ष्मी निवास बाकी सगळीकडे पत्रिका द्यायला निघून जातात. गाडी पाटील सिद्धूची वाट बघत असतात. सिद्धूचे मित्र तिथे येतात. ते म्हणतात, सिद्धू आला होता पण तो दारातूनच परत गेला. गाडी पाटील खूप चिडतात. सिद्धूचं हे वागणं त्याला पटलेलं नसतं. तर इकडे घरी वीणा एकटी बसलेली असते आणि रडत असते. भावना तिला विचारते, वहिनी काय झालंय, तुम्ही रडताय का? वीणा आपलं मन मोकळं करते. ती म्हणते, भावना आता बघ ना, अगं आपल्या घरात एवढं शुभ कार्य आहे आणि आई पत्रिका द्यायला गेलेत, सिंचनाच्या घरी गेलेत. मला असं वाटतं की माझं पण माहेर असायला हवं होतं. माझी आई, अगं माझी आई म्हातारी आहे, बाबा तर गेलेत, पण आईला पत्रिका द्यावी, तिला बोलवावं असं मला सारखं वाटतं. पण ती कशी काय येणार ग? माझी आई एकटी आहे ग, तिला कोण बोलवणार, तिला कोण घेऊन येणार? आणि हे सगळं माझ्याच्याने पण शक्य होत नाही. मला माझ्या आईची खूप आठवण येते. आता सिंचनाचे आई बाबा हे सारखे उपयोगाला येतात. त्या दिवशी पण नाही का, जेलमधून सोडवायचं होतं त्यावेळेस सिंचनाच्या बाबांनाच फोन लावला होता ना आधी, आणि यावेळेसही सिंचनाच्या वडिलांकडे मदत मागायला गेले. आता जर माझे वडील असले असते तर माझ्या आई वडील माझ्या उपयोगाला आले असते. मला खूप वाईट वाटतं ग त्याचंच. भावनाच समजवायचा प्रयत्न करते, पण वीणाला तिच्या आईची खूप आठवण येत असते. ती रडत असते. तिचं मनच मानत नसतं. वीणाला सारखं वाटतं की आत्ता धावत जावं आणि आईला भेटावं, पण तसं करताच येत नाही, म्हणून ती अजून रडत बसलेली असते. तर इकडे गाडे पाटील निवडणुकांच्या तयारीला लागलेले असतात. लोकांची कशी मदत करता येईल, लोकांच्या मनात कसं उतरता येईल याचा प्रयत्न करत असतात. तर दुसऱ्या दिवशी वीणा हॉलमध्ये बसून लग्नाचीच तयारी करत असते आणि तिथे मंगला येते. मंगला आपल्या दोन्ही मुलींना घेऊन आलेली असते. मंगला घरी येते आणि लक्ष्मीला आवाज देते. ती आईला म्हणते, आई मी आले. अगं लग्न आहे ना आपल्या जान्हवीचं, म्हणून. तुला तर का बाई माझी आठवणच येत नाही ना? लक्ष्मी म्हणते, आठवण येते, बरं झालंच तू आलीस. अगं घरात खूप कामं पडलीत, जा बरं, हे बघ तिथे बॅग भरायची. मंगला काम चुकारपणा करत असते. आजी तिला टोमणं मारतात. मंगल रागावते, आपली पर्स उचलते आणि जात असते. वीणा म्हणते, आजी अहो कशाला त्यांना काही बोलताय, तुम्हाला माहिती आहे ना त्या काही करणार आहेत का? मंगलाताई तुम्ही बसा, होत ना मी सगळं करतो. मंगला तोरात आतमध्ये काय काय तयारी चालू आहे, आपल्याला काही चोरता येतं का हे बघायला जाते. तर इकडे गाडी पाटील आणि गाडी पाटलांच्या घरातले सगळेजण सिद्धूची वाट बघत असतात. सिद्धू दुपारी जो गेलाय तो अजून आला नाही, म्हणून सगळ्यांनाच टेन्शन येतं. गाडी पाटीलांना सिद्धूचं हे वागणं काही पटलेलं नसतं. सिद्धू जसा येतो तेव्हा गाडी पाटील त्याला ओरडतात. गाडी पाटील म्हणतात, सिद्धू कुठे गेला होतास तू? अरे आम्ही सगळे तुझी वाट बघत होतो इथे. तुला माहितीये का, सिंचनाचे सासू सासरे आले होते पत्रिका देण्यासाठी, आणि तू तू गायब झालास? सिद्धू म्हणतो, मला काम होतं महत्वाचं. गाडी पाटील म्हणतात, किती खोटं बोलतोयस रे तू. तुझ्या मित्रांनी सांगितलंय तू ती गाडी बघितली बाहेर सिद्धूच्या सासू सासऱ्यांची आणि म्हणून तू निघून गेलास. तुला काही वाटत नाही का? सिद्धू म्हणतो, बाबा तुम्हाला कसं कळत नाही हो, आपल्या काही भावना नव्हत्या का? आपल्याला वाटत नव्हतं का आपल्या ताईचं लग्न धूमधडाक्यात व्हावं? आपण किती तयारी केली होती, पण आपल्या ताईच्या नशिबात होतं? होतं, सगळं होतं, पण या लोकांनी काय केलं? तो हरी आपल्या ताईला पळवून घेऊन गेला. अहो ती कशी राहते तुम्हाला माहिती ना आता. ते एवढीशा घरात राहतात तिथे ते लोक, आणि तो हरी काही काम करत नाही, म्हणून त्यांना बघितले की माझी तळपायाची आग मस्तकात जाते, म्हणून मला त्यांना भेटायचं नाही, बोलायचं नाही, बघायचं पण नाही त्यांना. गाडी पाटील त्याला समजवतात. ते म्हणतात, अरे बाळा सिद्धू असं करून कसं चालेल? अरे ते आपल्या घरी आले होते, आपल्याला त्यांनी विनवण्या केल्या, त्यांनी आपल्याला सांगितले, अरे तो मुलगा आहे नाही का ज्याच्यासोबत त्यांच्या मुलीचं लग्न होणार आहे, त्याला आई वडील नाही आणि त्यांच्या आई वडिलांच्या बाजूने कोणीतरी विधी करायला हवं, म्हणून त्यांनी आपलं नाव घेतलं, आपल्याला विनंती केली. मग आम्ही तिथे जाणार आहोत आणि तुला सुद्धा यावं लागणार आहे. सिद्धू आपण सगळ्यांनी तिथे जायचंय आणि त्यांना लागेल ती मदत करायची. सिद्धू म्हणतो, मला हे पटत नाहीये तुमचं वागणं. आणि बाबा तुम्हाला पण आधी राग होता ना त्यांचा, मग अचानक इतका पुळका कसा काय आला? आणि तुम्ही म्हणताय आता त्यांनी पत्रिका दिली, त्यांनी बोलवलं, आपण जायचं आणि त्यांना मदत करायची. तुम्हाला कळतंय आपण हे सगळं केलं तर आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवल्यासारखं होईल, आणि मला तेच करायचं नाहीये. मी येणार नाहीये, आपण जायचं नाहीये. गाडी पाटील म्हणतात, अरे पण मी त्यांना शब्द दिलाय, आपल्याला जावंच लागणार आहे. सिद्धू म्हणतो, तुम्हाला जावं लागणार आहे ना, जा तुम्ही, मग मी येणार नाही. सिद्धू रागावून वरती निघून जातो. सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे विश्वा रडत बसलेला असतो.
विश्वाची आई त्याच्या जवळ येते आणि त्याला म्हणते, अरे विश्वा बाळा, असं करू नकोस तू. अरे किती दिवस असा उदास बसणार आहेस तू? तुला सांगितलंय ना, तुझं जरी तिच्यावरती प्रेम असलं आणि समजा तिचं जरी असलं असतं तरी तुझ्या बाबांनी होकार दिला नसता. तुझ्या बाबांचं काय मत आहे तुला माहिती पडलंय ना. आता सोड, सगळं विसर आणि यापुढे अशी पुन्हा चूक करू नको. विश्वा म्हणतो, आई काय बोलतेस तू? अगं मला नाही वाटत मी तिला कधी विसरू शकतो. जान्हवीला विसरणं शक्यच नाही ग. आणि तू म्हणते विसरून जा? नाही आई, मला तर नाही वाटत मी तिला विसरू शकतो. अगं ती तरी कशी काय राहू शकते दुसऱ्या कोणासोबत? तिने मला मेसेज पाठवला होता, तिला तो मुलगा आवडतोय, त्याच्यासोबत लग्न करणार आहे ती. पण आई माझं काय, मी कसं काय जगू तिच्याशिवाय? असं म्हणून तो मिठी मारतून रडायला लागतो. आई त्याला समजावत असते, बाबा कधी येतील आणि ओरडतील म्हणून वर जा असं म्हणत असते. विश्वा डोळे पुसून वर जात असतो. आई त्याला म्हणतात, विश्वा परवा जसा प्रयत्न केलायस तू 2 वेळा, तसं काहीही करायचं नाही. या आईचा तरी विचार कर तू जरा. विश्वा ठीक आहे म्हणतो आणि वरती निघून जातो. तर इकडे रवी, सुपर्णा दोघंही बोलत असतात. ते दोघंही भावनाबद्दल बोलत असतात. रवी म्हणतो, सुपर्णा डार्लिंग, मला काय वाटतं माहितीये का, ती भावना आणि तिची आई खरंच मूर्ख आहेत, इमोशनल फूल आहेत ते दोघं पण. आता त्या दिवशी ते इथे आले, त्यांच्यासमोर विल वाचलं गेलं आणि त्यांनी काय केलं, एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीवरती पाणी सोडलं आणि तेही कोणासाठी? आनंदीसाठी. अगं ते कसे गरिबीत राहतायत, त्यांच्या हाताला एवढा गोल्डन चान्स आला होता आणि त्यांनी सहज सोडून दिला. रवी, त्या भावनाला कमी समजू नकोस, ती ओव्हर स्मार्ट आहे. तिला बरोबर माहितीये की सगळा पैसा कसा काढून घ्यायचा. आता आनंदीला स्वतःच्या बाजूने गेले, काही दिवसांनी इथे येईल ती आणि या घरावर पण हक्क सांगेल. रवी म्हणतो, पण सुपर्णा, अगं त्यांनी तर लिहून दिलंय ना तसं, त्यांना प्रॉपर्टीतलं काही नकोय. सुपर्णा म्हणते, ते काही का असे ना, मला आपली आनंदी इथे हवी आहे बस, मला बाकी काही माहिती नाही. सुपर्णा निघून जाते. रवी विचार करत असतो. तर इकडे जयंत सगळ्यांना भेटायला घरी आलेला असतो. लक्ष्मी बाहेर तुळशीची पूजा करत असते. जयंत येतो का आपली कार बाहेरच पार्क करतो आणि लक्ष्मीच्या पाया पडतो. तो आतमध्ये जातो. लक्ष्मीला चांगलं वाटत असतं. लक्ष्मी जयंतचा विचार करते आणि ती श्रीकांत, भावना यांचा विचार करायला लागते. तिला सगळं पुन्हा पुन्हा आठवत असतं. भावना, श्रीकांत यांचं लग्न पक्क झालं आणि त्यांच्या लग्नाच्या वेळेसही सेम असंच झालं होतं. जसं जान्हवीसाठी जयंतनी येऊन मागणी घातली, तसंच भावनालाही श्रीकांतने येऊन मागणी घातली. श्रीकांत श्रीमंत, जयंत श्रीमंत, त्यांच्या दोघांकडेही कार, खूप मोठे बिझनेसमॅन ते दोघंही. दोघांची गाडी काळ्या रंगाची. ती ह्या सगळ्याचा खूप विचार करते आणि तिला एकदम भीती वाटते की जसं श्रीकांतच्या बाबतीत झालं तसं जयंतच्या बाबतीत व्हायला नको. ती बाहेर येते आणि ती कार बघायला लागते. तिला पुन्हा पुन्हा सगळं आठवायला लागतं आणि ती रडायला लागते. ती ठरवते की आता काही झालं तरी आतमध्ये जायचं आणि सगळं सांगून टाकायचं. तर इकडे जयंत आतमध्ये सगळ्यांशी गप्पा मारत बसलेला असतो. लग्न कुठे करायचं, कसं करायचं याबद्दल बोलत असतो. आणि लक्ष्मी धावत आतमध्ये येते. ती रडत असते. लक्ष्मी जयंतला म्हणते, जयंतराव, माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही तुमच्या कारने प्रवास करू नका. जयंत म्हणतो, आई, अहो लग्न ठरल्यापासून तुम्ही खूप काळजी घेताय माझी आणि आता तर जास्तच काळजी घेताय. काय झालं काय? अहो मी व्यवस्थित ड्रायव्हिंग करतो. लक्ष्मी म्हणते, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, पण प्लीज तुम्ही तुमची कार वापरू नका. असं म्हणून लक्ष्मी रडायला लागते. निवास तिला समजवतो. निवास म्हणतो, लक्ष्मी, अगं प्रत्येक वेळेस सेम नसते ग. त्यावेळेस श्रीकांतरावांची तशी वेळ आली होती म्हणून झालं आणि आता असं होईल असं काही नाहीये. अगं हे लग्न छान पार पडणार आहे. जयंतला आठवतं की जान्हवीने आपल्याला श्रीकांतबद्दल सांगितलं होतं. जयंत म्हणतो, आई, मला तुमची काळजी कळते. मला जान्हवीने सगळं सांगितलं होतं. श्रीकांत सरांच्या बाबतीत काय झालं होतं सगळं माहितीये. आता तुम्ही एवढं म्हणताय ना, तर मी माझी कार वापरणार नाही. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी माझ्या कारला हात सुद्धा लावणार नाही. बस. लक्ष्मीला चांगलं वाटतं आणि ती डोळे पुसते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.